नमस्कार. सोमवार 6 तारखेची उजनी, वीर व सीना कोळेगावची अपडेट आपण आता पाहणार आहोत. उजनी धरणाची आज अत्यंत महत्त्वाचे अपडेट घेण्याचे कारण म्हणजे उजनी धरणातून भीमा नदीपात्रामध्ये सोडण्यात येणारा कालपर्यंतचा सकाळीपर्यंतचा विसर्ग पूर्ण काल सकाळी बंद करण्यात आलेला होता परवा रात्रीपासून, परंतु कालपासून तो पुन्हा सोडण्यात प्रारंभ झालेला आहे. स्थानिक पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला व वरून येणारी आवक ही वाढू लागल्या कारणाने उजनी धरणातून पाणी सोडायला सुरुवात झालेली आहे. सर्व सविस्तर अपडेट जाणून घेण्या अगोदर आपण चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व बातम्यांसाठी निश्चितपणे लाईक करा. तर वीर धरणातून जो काय 800च्या आसपासचा विसर्ग सोडण्यात येत होता तो बी विसर्ग कालपासून वाढवण्यात आलेला असून तो साधारण 2025 क्युसेक्स इतका करण्यात आल्याची सध्या तरी माहिती उपलब्ध आहे. तर उजनी धरणातून जो काय विसर्ग 5000 क्युसेकचा सकाळी सोडायला सुरुवात झाली, नंतर तो 10,000 क्युसेक्स करण्यात आला, पुन्हा तो दुपारी 20,000 क्युसेक्स करण्यात आला. तर सकाळच्या 6च्या अपडेटला तो किती आहे व आवक किती आहे आपण ते पाहूया. उजनी धरणाची आत्ताची टक्केवारी ही 100% असून उजनी धरणात एकूण 117.23 TMC पाणीसाठा झाला असून यातील उपयुक्त पाणीसाठा हा 53.57 TMC झालेला आहे. तर दौंडकडून येणारी आवक ही 8,516 क्युसेक्स असून उजनी धरणातून पहाटे 3 वाजल्यापासून 30,000 क्युसेकचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात येत आहे व यामध्ये 1600 क्युसेकचा वीज निर्मितीचा असा 31,600 क्युसेकचा विसर्ग उजनी धरणातून थेट भीमा नदी पात्रामध्ये सोडण्यात येत आहे. तरी नदीकाठच्या नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. अशाच प्रकारच्या पुढील ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपण चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व मिळवत राहा पुढील व महत्त्वाच्या अपडेट. तसेच सीना कोळेगाव धरणातून 24,700 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येत होता, तो विसर्ग कालपासून वाढवण्यात आलेला आहे. त्याही परिसरात पाऊस झाल्या कारणाने 28,500च्या घरात तो विसर्ग सध्या सीना नदीपात्रामध्ये कोळेगाव धरणातून सोडण्यात येत आहे.